तेच आहे त्याच्यामध्ये की तर कथेच्या अनुषंगाने तुमचा रोल कुठला आहे हे बघितलं जातं पहिल्यांदा. की एक कथा जर समजा मला डिरेक्टर आहे प्रीतम आहे, मला जर कथा सांगतोय आणि त्या कथेमध्ये काय अ आहे, ब आहे, क आहे, अ आणि ड चं काहीतरी रिलेशन आहे, ब आणि क चं काहीतरी, आणि ह्याच्यामध्ये कुठलं तरी ळ कॅरेक्टर आहे जे कथेच्या फ्लो मध्ये येतच नाही. ते जर ळ असेल तर मी करतच नाही. कथेच्या अनुषंगाने येणारे जर मी नाही कुठलाही ऍक्टर जो असेल तो कथेच्या अनुषंगाने येणारं जे कॅरेक्टर आहे ना ते करायला सगळ्यांनाच आवडतं. आणि त्या पूर्ण ह्याच्यामध्ये जर हेरार्कीज जर बघितलं आपण 1 ते 10 आकडे जर ठेवले तर त्याच्यामध्ये कुठे बसतो आहोत बाबा आपण या सगळ्याच्या तर मी काय 4 नंबरला बसतो. ही कॅल्क्युलेशन आपली आपली ठरलेली असतात त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट असते परत की ती लेंथ हा याच्यामध्ये कधीच मुद्दा नसतो हे मुळात लक्षात याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग दुसरी गोष्ट काय बघितली जाते की याच्यामध्ये की दिग्दर्शक किती पात्रतेचा आहे याला तर आहे का नाही नाही तो ज्या पद्धतीने नरेट करतोय ना करेक्ट आहे. मग भक्कमपणाने याला पाठिंबा देणारा निर्माता आहे का की फिल्म केली आणि डब्यात पडून राहिली असं काही आहे का नाही नाही. त्यांची आता तयारी की काय 400 शोज नी येईल 500 शोज नी येईल हे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. त्यामुळे ती फक्त रोलची लेंथ एवढ्या पुरतच ते मर्यादित नसतं. त्याला खूप साऱ्या गोष्टी खूप सारी समीकरणं त्याच्याशी रिलेटेड असतात. आपलं मनोरंजनामध्ये आपण मोस्टली हास्य किंवा कॉमेडी फिल्म्स बघतो. मला वाटतं की दादाने त्या दिवशी खूप सुंदर गोष्ट बोलली की सर्वांना घाबरायला पण आवडतं. तर म्हटलं चला आपण सर्व हसवते आपण घाबरूयात म्हणून आपण या हॉरर या जॉनरला आणि आवडतात वेगवेगळ्या गोष्टी. आणि हा फक्त हॉरर जॉनर नाही, हा ऍक्शन आहे, हा थ्रिलर आहे, हा एक हंटिंग फिल्म आहे जो एक मराठीमध्ये एक वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मी जेव्हा एखादा चित्रपट ऍक्सेप्ट करतो तेव्हा पहिले हा विचार करतो की त्याचं बॅकग्राऊंड काय आहे. आणि त्याचं बॅकग्राऊंड समजा एकदम सशक्त असेल, सशक्त दिग्दर्शक असेल, सशक्त प्रोड्युसर असेल तर मी स्वतःला त्यांच्या समोर सरेंडर करतो. प्रीतमनी हे लिहिलंय हँडल केलेलं आहे की माझ्यासारखं किंवा संदीप सारखा किंवा शशांक सरांसारखा कलाकार असून सुद्धा कुठेही कमी जास्त असं नाही. शशांक सर काल एक खूप छान असं वाक्य म्हणाले की या चित्रपटाचा जो हिरो आहे ती कथा हा हिरो आहे आणि ती जी परिस्थिती आहे ती विलन आहे. खूप छान शशांक सरांनी दिलेलं वाक्य आहे ते. त्यामुळे प्रत्येकाचे जे काही पैलू या इथे मांडलेले आहेत ते तुम्हाला 19 जूनला नक्कीच बघायला मिळतील. संदीप कशासाठी त्या तिकडे आहे म्हणजे तो दिल्या कशासाठी आहे, माझं कॅरेक्टर जे खंगरी त्याचं ध्येय काय आहे, ते प्रत्येक कॅरेक्टरचं एक एक ध्येय आहे. त्या ध्येयपूर्तीसाठी त्या तिकडे ते जातात आणि घबाड ते शोधायला लागतात. ते जे घबाड कुंड आहे. सो त्याच्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक कॅरेक्टरला जी जी वेळ दिलेली आहे जसं जसं त्यांचं म्हणतात ना सिंक्रोनाइज केलं ते परफेक्ट प्रीतमनी केलेलं आहे. सो ते जे कसं वेळ ते प्रीतमचं आहे, जे क्रेडिट ते प्रीतमला जायला पाहिजे. आणि मगाशी सर तुम्ही म्हणाल तर मला फक्त सांगावं वाटतं की जे तुम्ही इथे बघताय वगैरे जे व्हिज्युअल्स आपण साधी म्हणजे कुठले ओपनिंग करताना आपण नारळ तरी फोडतो वाहतो, नारळ वाहिला जातो. सो तसंच त्या गोष्टी आहेत, बाकी काय नाही. आणि सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत. ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे, कशावरच बेस नाहीये. आणि जसं सरांनी सांगितलं की काय गोष्टी करू नयेत, केल्यानंतर काय होणार आहे ते खरंच ते पहिले दाखवणं खूप गरजेचं असतं. तर मग आपल्याला कळतं, पडल्यानंतर लागतं हे कसं लागतं हे दाखवायला लागतं लहान मुलाला, ते त्याला लागल्यानंतर कळतं नाही आपण इथे पडायचं नाही.